आज आपण बघणार आहोत भाजीसाठी ओला काजू नक्की तयार कसा करायचा। अगदी घरगुती मसाल्यांमध्ये, घरगुती साहित्यात आणि प्रत्येकाला आवडणारी चमचमीत काजूची भाजी, काजू मसाला किंवा काजूची उसळ कशी तयार करायची ते दाखवलेलं आहे। प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत आणि भरपूर टिप्ससह कमीत कमी साहित्यात ही भाजी आहे। तर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला हा ओला काजू भाजीसाठी कसा तयार करायचा ते दाखवलेलं आहे। आता तसं बघायला गेलं तर बाजारामध्ये ना ओल्या काजूचे दोन प्रकार मिळतात। असे हे थोडेसे ओलसर असल्यासारखे आणि थोडे हिरव्या रंगाचे, असे हे खूप जास्त ताजे असतात। आता हे हिरव्या रंगाचे भाजीसाठी काजू जर भेटले तर हाताला थोडंसं तेल लावून मध्यभागी दोन तुकडे करून आतला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीत ओल्या काजूची भाजी तयार करायची। आता दुसरा म्हणजे असा, हा तुम्ही जर शहराकडे राहत असाल तर पॅकेटमध्ये असे हे थोडेसे सुकल्यासारखे आपल्याला असे हे ओले काजू मिळतात। हे सुद्धा ओले काजूच असतात। आता इथे साधारणतः 200 ग्राम प्रमाणात हा ओला काजू आपण घेतलेला आहे, म्हणजे भरभरून मनसोक्त भाजी आपल्याला खाता येईल। आता जर तुम्ही हा ओला काजू ना याचा साल हाताने काढायला गेलात ना तर अजिबात ते निघणार नाही, कारण ओलं असल्यामुळे काजूला साल चिटकून बसतं। हिरव्या काजूचं सोपं असतं, त्याला चिरून मधला गर काढून घेतला की त्याची भाजी होते। असा काजू जर मिळाला की जितका तुम्हाला काजू लागतो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला उकळतं किंवा गरम पाणी घालायचं आहे। झाकण लावण्याची अजिबात गरज लागत नाही, असंच आपल्याला गरम पाणी घालून उघडं ठेवायचं आहे। म्हणजे ना काही एक 5-6 मिनिटानंतर काय होतं, थोडंसं याची सालं मऊ पडतात आणि आपसूक याची सालं यापासून वेगळी होतात। आणि ज्या वेळेस तुम्हाला याची भाजी करायची असेल तेवढेच काजू त्यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला हे करायचं आहे। बाकी काजूनं तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता, वर्षभर चांगले राहतात। आता ओल्या काजूची उसळ बनवण्यासाठी एक मस्त वाटण तयार करणार आहोत। अगदी 2 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं, हवं तेव्हा तुम्ही ही भाजी तयार करू शकता। त्यासाठी काय केलं, एक पॅन किंवा कढई गरम करत ठेवायची आणि त्यामध्ये अर्धी पळी किंवा 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। 200 ग्राम काजू असेल किंवा काजूची भाजी असेल तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। कांदा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे, खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही, जेणेकरून भाजीला हलकीशी कडवट चव येणार नाही। व्हेज भाज्या असतील किंवा शाकाहारी भाज्या म्हणतो ना, त्या भाज्यांना कांदा खूप जास्त परतायचा नाही। हलकासा गुलाबी झाला की 2 मध्यम आकाराचे किंवा एक मोठ्या आकाराचा लाल भडक टोमॅटो आपण घातलेला आहे। या काजूच्या भाजीला टोमॅटो थोडासा जास्त घालायचा आहे, म्हणजे भाजीला टँगी आणि मस्त एक छान चव येते। आता टोमॅटोसुद्धा साधारणतः मोठ्या आचेवर एक 2 मिनिटं आपण थोडासा नरम होईपर्यंत परतून घेतलेला आहे। हलकासा नरम झाला की इथे आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। लहान असतील तर थोड्याशा जास्त घालायचं आहे। 1 इंचभर आपण इथे आल्याचे तुकडे चिरून घेतलेले आहे। आता जर आवडत असेल तर एक 3 ते 4 आपण इथे भिजवलेले काजूगर घातलेले आहे। काजूगर वाटणामध्ये घातलं की ना भाजीला एक छान टेक्स्चर आणि चव येते। टोटली ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालू शकेल। आलं, लसूण, काजू साधारणतः एक 2 मिनिटं मध्यम आचेवर आपण परतून घेतलं आहे, थोडासा यातला कच्चेपणा कमी होईपर्यंत। असं छान झालं की छान हलका हलका सुगंध पसरायला सुरुवात झालेला आहे। आता या स्टेजला एक अर्धा कप देठांसहित आपण कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घातल्यावर गॅस बंद केला तरी सुद्धा चालू शकेल। अगदी अर्धा चमचा कसुरी मेथी तुमच्या घरी असेल तर अर्धा चमचा तुम्ही यामध्ये वापरू शकता, असेल तर घाला, नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल। आता हे भाजलेले सगळे मसाले चांगले पंख्याखाली आपण गार करून घेतलेले आहे। चांगले गार झाली की एखाद्या स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। थोडं थोडं काढून घ्यायचं आहे। आता घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल, मोठ्या कार्यक्रमासाठी भाजी करायची असेल तर सेम पद्धतीने वाटण मोठ्या प्रमाणात करून तुम्ही फ्रीजमध्ये 5-6 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। आणि थोड्या प्रमाणात घरामध्ये खायला करायचे असेल तर शक्यतो ताजं ताजं वाटण करा। आता टोमॅटो घातल्यामुळे तसं पाण्याची गरज लागत नाही। जर बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी घालून असं हे छान बारीक वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। काजूची भाजी, काजूची उसळ, काजू मसाला बनवण्यासाठी असं हे छान वाटण आपलं तयार झालेलं आहे। 7-8 मिनिटं वाटण बनवायला लागलेली आहे, तोवर इथे काजूसुद्धा मऊसूत छान भिजलेला आहे। अगदी वेलवेट कसं असतं त्याप्रमाणे असं छान याला लेअर येते। आणि गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे ना एक 7-8 मिनिटात असं हे छान याचं साल जे असतं ते काजूपासून वेगळं होतं,
खूप जास्त आपल्याला मेहनतसुद्धा करावी लागत नाही. जास्त काजू असतील तर या पद्धतीने तुम्ही सालं काढून घेऊ शकता. अगदी तुम्हाला 10-15 मिनिटात हे सगळं काम तुमचं सोपं होईल. तर अगदी सारख्याच पद्धतीत उरलेल्या सगळ्या काजूगराचे आपण सालं काढून घेणार आहोत आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. घरामध्ये लहान बाळं असतील, लहान मुलं असतील ना, तर त्यांना सांगितलं तर ते सुद्धा आवडीने करतील. अजिबात हाताला खाज वगैरे येत नाही किंवा हात काळेसुद्धा पडत नाही. आता हिरवे काजू तुम्ही करत असाल तर हाताला थोडीशी खाज येते किंवा चिकट होतात, म्हणून ओले काजू हिरवे असताना जेव्हा तुम्ही चिरता तेव्हा हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता. पण हे काजू अगदी सोप्या पद्धतीत असे आपण सगळी याची सालं काढून घेतलेली आहे. हवं असेल ते एका काजूचे 2 तुकडे तुम्ही करू शकता किंवा असे हे अख्खे ठेवले तरीसुद्धा चालू शकेल. तर या सोप्या पद्धतीत ओला काजू भाजीसाठी तयार केलेला आहे. इथे आपलं वाटणंसुद्धा तयार झालेलं आहे. आता फायनली आपण भाजीला फोडणी द्यायला घेणार आहोत. त्यासाठी सेम पॅन पुन्हा गरम करून घेतलं आहे. आता भाजी थोडी चमचमीत असल्यामुळे पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. हलकंसं तेल गरम झालं की सगळं वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे. वाटणं घालताना तेल खूप जास्त कडकडीत गरम नसावं, जेणेकरून आपल्या अंगावर उडू नये. हलकं फुलकं तेल गरम झालं की वाटण घालायचं आहे आणि मध्यम आचेवरच यातला उरलेला कच्चेपणा कमी होईपर्यंत, याला छान तेल सुटेपर्यंत एक 4 ते 5 मिनिटं आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. म्हणजे यातला सगळा कच्चेपणा कमी होईल आणि भाजीला कच्चा फ्लेवरसुद्धा येणार नाही. तर सुरुवातीपेक्षा थोडासा रंग इथे बदलल्यासारखा दिसत असेल आणि वरून हलकीशी तेलाची तरी सुटल्यासारखी दिसत असेल. आता या स्टेजला यामध्ये एक 1.5 चमचा भरून आपण आपला कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल मालवणी मसाला घातलेला आहे. मालवणी आणि गावरान भाजी असल्यामुळे आपण मालवणी मसाला घातला. तुम्ही साठवणीचं अगदी कोणतंही तिखट वापरू शकता. अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपण गरम मसाला पावडर घेतलेली आहे. कारण थोडीशी शाही भाजी असल्यामुळे थोडंसं गरम मसाला घालायचा आहे. तर आपला कुकिंग तिकीट मराठीचा मालवणी मसाला वापरत असाल तर तुम्ही गरम मसाला जर नाही वापरला तरीसुद्धा चालू शकेल, कारण त्यामध्ये भरभरून आपण गरम मसाले वापरलेले आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता. आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांमध्ये ना अजिबात कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह, आर्टिफिशियल फ्लेवर, रंग, केमिकल वापरत नाही. अगदी डंकावर कुटलेले पारंपरिक मसाले आहेत. आता हा मसाला तुम्ही जसजसा परतत जाल तसं याला छान तेल सुटतं आणि रंगसुद्धा अगदी छान येतो. असं छान तेल सुटू लागलं की यामध्ये आपण तयार केलेला सगळा काजू घातलेला आहे. आता इतक्या वाटण्यासाठी साधारणतः एक 150 ग्राम जरी तुम्ही काजू घेतले ना तरीसुद्धा चालू शकेल. पण ही काजूची भाजी ना, यामध्ये काजू थोडेसे जास्त असल्यामुळे ना भाजी खायला अगदी मजा येते, म्हणून मी थोडं जास्त वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. आता मसाल्यांमध्ये काजू पुन्हा एक 1.5 मिनिटं चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं आहे. म्हणजे काजूच्या आतपर्यंत चांगले मसालेसुद्धा मुरले जातील आणि भाजीला चव अगदी छान येईल. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं होतं, कपभर यामध्ये आपण पाणी घालून या भाजीमध्ये घातलं. जरी मसाला भाजी असेल किंवा उसळ भाजी असेल तरीसुद्धा थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण भाजी शिजावी म्हणून. खूप जास्त पाण्याचा इथे आपल्याला उपयोग करायचा नाही, कारण ही काजूची भाजी ना खूप जास्त पातळ चांगली लागत नाही. थोडीशी मसाला भाजी ठेवली की खातानाही अगदी छान लागतं. साधं पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकेल, कोमट पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकेल. आपण इथे साधंच पाणी घातलेलं आहे. आता या भाजीला हलकीशी उकळी आली की झाकण लावणार आहोत आणि मध्यम आचेवर आपण एक 8-10 मिनिटं काजू मसाला शिजत ठेवणार आहोत. आता ज्या मंडळींना काजूची भाजी आवडते पण काजू ओला असा मिळत नाही भाजीसाठी, मग साधा काजू असतो ना त्याचीसुद्धा भाजी किंवा काजू मसाला घरामध्ये तयार करू शकता. ऑलरेडी रेसिपी दाखवलेली आहे. हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. तर अशी ही साधारणतः एक 8 ते 10 मिनिटात आपली मस्त ओल्या काजूची उसळ भाजी, मसाला भाजी तयार झालेली आहे. रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे. मस्त ग्रेव्ही आपली थिक आणि थोडीशी दाटसर असल्यासारखी दिसत असेल. अगदी चपाती असेल, भाकरी असेल, भाताबरोबर किंवा अगदी तंदुरी रोटी असेल, नान वगैरे असेल तर त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलं की साध्या काजूची भाजी देतात आणि ती सुद्धा खूप जास्त महाग असते. त्यापेक्षा अगदी घरगुती साहित्यात कमीत कमी वेळामध्ये अशी ही अगदी मनसोक्त पोटभर सगळ्या कुटुंबासाठी काजूची भाजी तयार झालेली आहे. असा हा काजू मसाला, काजूची उसळ, काजूची भाजी अगदी घरगुती साहित्यात तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा, म्हणजे प्रत्येक दिवशी जी रेसिपी मी अपलोड करते ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक, डंकावर कुटलेले, केमिकल फ्री मसाले तुम्हाला जर घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. तुम्ही मेसेज करून मसाले ऑर्डर करू शकता. आपले मसाले अगदी जगभरात सगळीकडे आपण कुरिअर करतो आणि अगदी वर्षभर आपले मसाले कुरिअर होत असतात.
ज्यांना कोणाला मसाले घ्यायचे असतील तर नक्की मेसेज करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.